नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत, कारण हा मुद्दा आता तापेल अशीच शक्यता निर्माण झाली आहे. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबद्दल एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समितींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेतल्या जातील आणि यामध्ये नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या 5 जिल्हा परिषदांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगानं ही बाब आता स्पष्ट केली आहे आणि त्यामुळे लवकरच निवडणुकांचा कार्यक्रम स्थगितीच्या टप्प्यावरून आता पुढे सुरू केला जाणार आहे. आणि त्यामुळे 18 जुलैला होणाऱ्या ज्या निवडणुका 9 जुलैला स्थगित करण्यात आलेल्या होत्या, त्यावेळी राज्य सरकारसोबत चर्चा करून निवडणूक आयोगानं ही निवडणूक आता रद्द केलेली होती. पण आता लवकरच निवडणुकीच्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि त्यानुसार त्या हालचाली आता सुरू होत आहेत आणि त्या सगळ्यामुळेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता पेटण्याची चिन्ह दिसणार आहे, त्याची शक्यता आता वर्तवली जाते. आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, या सगळ्या निवडणुकांसंदर्भातली ही एक महत्त्वाची बातमी त्यामुळे म्हणावी लागेल. आत्ताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी, ज्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाशिवायच नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार या 5 जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समितींच्या निवडणुका घेतल्या जातील. अधिक माहिती घेणार तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. तुषार, विस्तारानं सांगशील की कसा याचा परिणाम होऊ शकतो? निवडणूक आयोगानं नेमकं काय म्हटलंय? जर का आपण बघितलं की शनिवारला सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आला, त्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की राज्य सरकारला निवडणुका रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार नाही, कारण की 9 एप्रिलला जो निवडणूक आयोगाने आदेश काढला तो राज्य सरकारची चर्चा करून या 5 जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणुका आणि 33 पंचायत समितीच्या निवडणुका कोरोनाचं कारण देत पुढे ढकलल्या होत्या. मात्र शनिवारच्या निकालानंतर आता राज्यातल्या ज्या काही निवडणुका राहिलेल्या आहेत त्यामध्ये या 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसीच्या आरक्षणाशिवाय आता राज्य निवडणूक आयोग घेत आहे आणि त्याच्या निवडणूक आयोगाने त्या संदर्भात स्पष्टीकरण केलेलं आहे की पुढच्या 3 ते 4 दिवसात त्या संदर्भात आम्ही कार्यक्रम घोषित करणार आहे. हा कार्यक्रम मागच्या 9 जुलैला स्थगित झाला होता त्या स्टेजवरनं हा आता पुढे जाणार आहे. त्यामुळे या 5ही जिल्हा परिषदमध्ये ओबीसी आरक्षणाव्यतिरिक्त निवडणुका होणार आहे आणि यासाठी राज्य सरकारची मोठी कसरत होणार आहे, कारण की याला पूर्णपणे राज्य सरकार ओबीसी आरक्षणासंदर्भात बाजू न्यायालयामध्ये मांडू शकलं नाही. त्यामुळे अजूनही ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे आता या निवडणुका ज्या होणार आहे त्यासोबत आता नोव्हेंबर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राज्यभर निवडणुका आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये नगर परिषदेच्या अनेक ठिकाणी निवडणुका आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्हा परिषद आणि मुंबई महानगरपालिका असेल, नागपूर महानगरपालिका असेल, यासारख्या मोठ्या महानगरपालिकेच्या देखील निवडणुका आहे. त्यामुळे त्या निवडणुकामध्ये देखील जर का राज्य सरकारने त्या काळामध्ये ओबीसीचा इम्पेरियल डेटा सादर करून सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला नाही तर निश्चितच राज्य सरकारची मोठी अडचण होणार आहे. त्या निवडणुका देखील ओबीसीच्या आरक्षणा. खरंय तुषार, म्हणजे या सगळ्याचा परिणाम कसा होऊ शकतो हे आपण पुन्हा एकदा तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. पण मुख्य याचिकाकर्ता विकास गवळी आता आपल्या सोबत आहेत. विकास सर, सविस्तर सांगाल की तुम्ही या याचिकेमध्ये नेमकं काय म्हटलं होतं आणि त्यावर आता निवडणूक आयोगानं नेमकं काय म्हटलंय आणि याच्या पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे याविषयी देखील सांगू शकाल? नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो. 2010ला के कृष्णमूर्ती यांच्या पिटिशन मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 जजेसच्या घटनापीठाने निर्णय दिला होता आणि त्यावेळेला जी ट्रिपल टेस्ट सांगितली होती त्या ट्रिपल टेस्ट मध्ये फक्त 50% पेक्षा जास्त आरक्षण जाऊ नये हाच मुद्दा सातत्यानं समोर आणला जात होता. परंतु त्याच्यामध्ये पहिले जे 2 मुद्दे होते महत्वाचे, त्याच्यामध्ये सर्वप्रथम स्वतंत्र समर्पित आयोगाची निर्मिती करणं, त्यानंतर स्वतंत्र समर्पित आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी ओबीसीची जातनिहाय जनगणना करणं किंवा त्यांचे एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण ठरवणं, ह्या 2 गोष्टी सातत्यानं गेल्या 10-11 वर्षापासून दुर्लक्षित करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगानं आम्ही ही पिटिशन केली होती आणि आमच्या पिटिशन मध्ये ह्या के कृष्णमूर्तीमध्ये ज्या काही ट्रिपल टेस्ट सांगितलेल्या आहेत त्या करूनच ओबीसींना आरक्षण दिल्या गेलं पाहिजेत अशी आमची मागणी होती. फक्त यामध्ये 50%चाच मुद्दा अनुषंगून आम्ही पिटिशन केली नव्हती, तर ह्या ज्या आयोगाची निर्मिती आणि त्याच्या माध्यमातून ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण, ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये होणं अपेक्षित आहेत किंवा आवश्यक आहेत.
आणि त्या आतापर्यंत झाल्या नव्हत्या. आणि आमच्या ह्या पिटिशनमध्ये सुद्धा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं हाच मुद्दा सांगितलेला आहे की ट्रिपल टेस्ट करणं अतिशय आवश्यक आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला ओबीसींना आरक्षण देता येणार नाही, अशी खंबीर भूमिका सर्वोच्च न्यायालयानं आमच्या पिटिशनमध्ये मांडली. आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 4 मार्च 2021ला आला. आज जवळपास आता 4 मार्च सप्टेंबर म्हणजे 6 महिने होऊन गेले. या 6 महिन्यामध्ये जर आपलं राज्य सरकारनं ठरवलं असतं तर किमान या 6 जिल्ह्याचा तरी एम्पिरिकल डेटा गोळा करता आला असता. जसं की आम्ही आमच्या गावची, म्हणजे एकांबा माझं गाव आहे, ग्रामीण भागामध्ये मी राहतो, आमच्या ग्रामपंचायतचा एम्पिरिकल डेटा म्हणजेच ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण हे ठरवण्याची कार्यवाही आम्ही फक्त 3 दिवसामध्ये पूर्ण केली. आणि शासनानं जर समर्पित भावनेनं प्रत्येक ग्रामपंचायतकडे ही जबाबदारी दिली, ग्रामपंचायती ही जबाबदारी पार पाडण्यासाठी अतिशय इच्छुक आहेत. सध्या सगळ्या मीडियावर मेसेज सुद्धा व्हायरल होतोय की ओबीसीची जनगणना, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे किंवा नाही. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा त्याला प्रतिसाद मिळतोय. असं असताना सुद्धा राज्य सरकारकडून ही गोष्ट सातत्यानं टाळली जाते आणि केंद्र सरकारकडे तो एम्पिरिकल डेटा आहे आणि तो मागण्याचं राज्य सरकारकडनं चुकीचं गायडन्स राज्य सरकारला कोणीतरी ह्याच्यामध्ये करते. राज्य सरकारला जर ही करायची नसती तर राज्य सरकारनं आयोगाची नेमणूकच केली नसती असं माझं मत आहे. परंतु त्या ठिकाणी बसलेल्या राज्यकर्त्यांना कोणीतरी चुकीचं गाईड करतोय आणि त्याच्यामुळे या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. धन्यवाद विकासजी, तुम्ही याविषयी सविस्तर बोललात. पण आत्ताच्या क्षणाची ही महत्वाची बातमी आपण बघतोय ओबीसी आरक्षणा संदर्भातली, आणि कशा रीतीने राज्य निवडणूक आयोगानं देखील आता ही बाब स्पष्ट केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबद्दल एक मोठी घोषणा, ज्यात 5 जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समितींच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाशिवाय घेतल्या जाणार आहेत. आणि आता ज्याचा उल्लेख आपण केला, नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार या 5 झडपींचा यात समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगानं ही बाब स्पष्ट केली आहे. या बातमीविषयी अधिक तपशीलवार आपण बोलणार आहोत, पण तुर्तास धन्यवाद तुषार आमचे प्रतिनिधी आणि विकास गवळी जे मुख्य याचिकाकर्ते आहेत आणि ही पूर्ण समस्या नेमकी काय आहे, त्यांनी कशा रीतीने ही बाजू मांडली याविषयी ते सांगत होते. आणि त्या बातमी एक महत्वाची, कोरोनाचं संकट सुरू आहे आणि 1.5 वर्षांपासून बंद असलेल्या अंगणवाड्यांमुळे पुन्हा एकदा कुपोषणाची समस्या बीड जिल्ह्यात, त्या समस्या आता जास्त प्रमाणात जाणवतात. लॉकडाऊनच्या काळात बालकांची नेमकी काय परिस्थिती आहे याचा शोध घेण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये एक विशेष मोहीम राबवण्यात आली. तब्बल यामध्ये 511 तीव्र कुपोषित बालकं आढळली आहेत आणि यामुळे अक्षरशः खळबळ उडाली आहे. 0 ते 5 वर्ष या वयोगटातल्या बालकांना कोरोना काळामध्ये पोषण आहार मिळण्यात आलेल्या अडचणी आणि विविध कारणांमुळे पालकांचंही दुर्लक्ष झालंय. अंगणवाड्या बंद आहेत, घरपोच आहारही मिळाला नाही, पण आरोग्य तपासण्या तिथे झाल्या नाहीत आणि त्यामुळे तीव्र कुपोषण असलेली बालकं तिथे मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. तीव्र कुपोषित बालकांना शासन निर्देशानुसार उपचार आणि पोषण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत असा दावा महिला आणि बालकल्याण विभागानं केला आहे. पण बीडमध्ये या वास्तवानं पुन्हा एकदा कुपोषणासारख्या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे, हे पुन्हा एकदा नमूद करावं लागतंय, कारण 511 कुपोषित बालकं इथे आढळलेली आहेत. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता आपल्या सोबत आहेत. सुरेश, अत्यंत गंभीर समस्या आहे आणि नेमकी काय कारणं सांगितली जात आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर इतकी तीव्र कुपोषित बालकं आढळण्याची? ही समस्या खूपच गंभीर आहे. याविषयी कशा रीतीने ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती याविषयी देखील सांगा. बीड जिल्ह्यामध्ये 17 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्या दरम्यान जी महिला बालकल्याण विभागानं स्पेशल मोहीम राबवली होती आणि बीड जिल्ह्यातले जवळपास 1,76,000 जे 0 ते 5 वयोगटातील मुलं आहेत, त्यापैकी जवळपास 1,67,084 मुलांची ही स्कॅनिंग केली होती. याच्यामध्ये त्यांचं वजन आणि उंची याच्यानुसार त्यांची वाढ होते का हे पाहिलं गेलं आणि याच्यामध्ये हे वास्तव समोर आलेलं आहे. याच्यापैकी 1,64,000 मुलं हे सर्वसाधारण पोषणामधले आहेत, तर मध्यम पोषणामध्ये जर आपण मॅमचा जर विचार केला 2,044 ही जी मुलं आहेत ही मध्यम कुपोषित आहेत. तर तीव्र कुपोषित याचं जर प्रमाण काढलं तर 511 मुलं ही तीव्र कुपोषित आहेत. यामध्ये महत्वाचा विषय जर पाहिला तर कोरोनाचं लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये गेल्या मार्च महिन्यापासून मार्च 2000 पासून अंगणवाड्या सर्व बंद आहेत आणि अंगणवाड्या बंद असल्यामुळे त्यांना जो पोषण आहार दिला जातो, त्याचबरोबर ज्या माता आहेत त्या मातांना जो पोषण आहार दिला जातो, हे कुठेतरी पोषण आहार देत असताना यामध्ये लॉकडाऊनमुळे स्थलांतर करावं लागलं. ऊसतोड मजूर असतील,
त्याचबरोबर बालविवाह असतील, बालविवाहातून जन्मलेली जी मुलं असतील त्यांच्याकडे जे स्पेशल लक्ष द्यायला पाहिजे होतं ते लक्ष देता आलं नाही आणि याचंच कारण म्हणून जे 511 मुलं आढळले, ही आकडा मोठा आहे. तसं 511 जर आकडा पाहिला तर आपण मोठा आहे. मात्र याच तुलनेमध्ये जर इतर जिल्ह्याचाही जर आपण विचार केला तर फक्त बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ही मोहीम राबवली गेली होती. 17 तारखेपासून 31 ऑगस्ट पर्यंत ही मोहीम राबवली गेली. यामध्ये धक्कादायक वास्तव आलं, जसं की बीडचं आपण पाहतो. याच प्रमाणात आपण जर जळगावचा विचार केला तर जळगावमध्ये सुद्धा जवळपास 1345 मुलं ही तीव्र कुपोषित आढळलेली आहेत. म्हणजे ही जी स्कॅनिंग केली गेली या कालावधीमध्ये लॉकडाऊनचा हा एक दुसरा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. कारण पालकांना सुद्धा आजचं काम गेलेलं होतं, त्यामुळे मुलांना जे काही पोषण आहार द्यायचा होता तो देता आला नाही आणि अंगणवाडी कर्मचारी यांनी त्यांच्या घरापर्यंत पोषण आहार देण्यासाठी प्रयत्न केला, मात्र तितक्या प्रमाणामध्ये तो पोषण आहार त्यांना मिळाला का? त्याचबरोबर त्यांना ज्या महिन्याला त्याचबरोबर 15-20 दिवसानंतर त्यांचं वजन मापलं जातं, त्यांना डोस दिले जातात. एवढंच नाही तर त्यांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. या तपासण्या कुठेतरी न केल्या गेल्यामुळं आणि एकंदरीतच लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये पालकांची आर्थिक परिस्थिती कुठेतरी कमी झाली. याचंच कारण म्हणून हा परिणाम समोर आलेला आहे. यात बीड जिल्ह्याचा जर दुसरा विचार पाहिला तर बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 5 लाखाच्या आसपास ऊसतोड मजूर आहेत आणि ऊसतोड मजूर ऊसतोडीला जात असतात त्यावेळेस त्यांच्या मुलाकडे होणारं दुर्लक्ष असेल, त्यांच्या पोषणाकडे होणारं दुर्लक्ष असेल. एवढंच नाही तर ज्या गरोदर माता आहेत त्या गरोदर मातांना गरोदर असताना सुद्धा काम करावं लागतं, म्हणजे त्यांच्या पोषण आहाराकडे लक्ष दिलं जात नाही. याची ही जी प्रमुख कारणं आहेत, ही प्रमुख कारणं ही आहेत की जो कुपोषणाचा वाढता आकडा आहे हा आकडा कमी करण्यासाठी आता प्रशासन काम करत आहे. त्यांना शासन निर्देशानुसार त्यांच्याकडे आता स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला आहे, त्यांच्यावरती उपचार सुद्धा केला जातोय. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीमधलं हे दुसरं आता भीषण वास्तव हे समोर येते आणि राज्याचा जर आकडा पाहिला तर राज्याचा आकडा यापेक्षा आणखी गंभीर असणार आहे. त्यामुळे या समस्येकडे बीडच्या समस्येमधून तरी कमीत कमी लक्ष देणं ही महत्वाची गोष्ट आहे. खरंय, अगदी सुरेश, जसं तुम्ही म्हणताय की बीडमध्ये ही संख्या 511 आहे, हे तर एक उदाहरण झालं. म्हणजे राज्यात ही संख्या किती मोठी असू शकेल याचा आता अंदाज आपल्याला येऊ शकतो आणि त्या दृष्टीने देखील आपण या वृत्तमालिकेतून त्याच्यावर देखील प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय. तत्वशील कांबळे आता आपल्या सोबत बालहक्क समितीचे कार्यकर्ते ते आहेत आणि तत्वशील यांच्याकडे आपण जाणार आहोत. तत्वशील, याविषयी सविस्तर सांगाल की कशा रीतीनं इतक्या मोठ्या प्रमाणावर कुपोषणाचा विळखा बीड जिल्ह्याला बसलाय आणि याचं प्रमाण किती घातक ठरू शकतं? खूप गंभीर परिस्थिती आहे कुपोषणाच्या बाबतीत पाहायला गेलं तर. म्हणजे अगोदरच बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि जवळजवळ 6 ते 7 लाख लोक ऊसतोड काम करण्यासाठी बाहेर जिल्ह्यात बाहेर राज्यात जातात. सोबत त्यांची बाळकेही त्या ठिकाणी बाहेर जातात आणि त्यांचं जे पालन पोषण आहे याकडे मुळात दुर्लक्ष होतं. आणि आताचा जो सर्वे झालेला आहे त्याच्यामध्ये 511 तीव्र कुपोषित आणि जवळजवळ 2000 कुपोषित बालक आढळलेले आहेत. गत आठवड्यामध्ये मी एक कुपोषित बालक आढळून आल्यानंतर मी सिव्हिल हॉस्पिटलला गेलो. त्याची परिस्थिती एवढी गंभीर होती की ती जसं मर लागल्यानंतर कोंबडी जशी मुंडकं टाकून देते त्या प्रमाणात तो बालक तसं मान टाकून देत होता आणि खूप गंभीर परिस्थिती होती. बीडमध्ये त्याचा इलाज नाही झाला, त्याला औरंगाबादला जावं लागलं. त्याच्यावर आणखी इलाज सुरू आहे आणि त्याची परिस्थिती एवढी गंभीर आहे की त्याचा तो म्हणजे त्याचा मृत्यू होईल काय अशी शंका आहे. इतकी गंभीर भयानक परिस्थिती असताना जे अंगणवाडीचा आहार आहे तो तर वेळेवर मिळाला आहे, परंतु तो मिळाल्यानंतरही त्या बालकांनी खाल्ला का हे पण एक संशयास्पद आहे. कारण प्रत्येक घरामध्ये पेशंट आहे, मग पेशंटकडे लक्ष देणार का मुलांकडे लक्ष देणार अशी घरच्यांची परिस्थिती झाली आहे. आणि जो काही अंगणवाडीचा खाऊ आहे त्याच्यामध्ये शासनाने तेल महाग झालं म्हणून ते बंद केलं, साखर टाकली. जे पौष्टिक अन्न बालकाला पाहिजे ते बालकाला मिळत नाही असं मला वाटतंय. आणि जे एवढे बीड जिल्ह्यामध्ये नाही संपूर्ण राज्यामध्ये बालक सापडलेले याच्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन केल्याशिवाय ही तीव्रतेचं कुपोषित तीव्रतेचं जे प्रमाण आहे ते मला वाटतं की कमी होणार आहे. जर याकडे गांभीर्याने लक्ष नाही दिलं तर मेळघाट सारखी परिस्थिती या बीड जिल्ह्यामध्ये आमच्या उद्भवू शकते. निश्चितच. तत्वशील कांबळे देखील आपल्या सोबत आहेत, सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी देखील आहेत आणि या संदर्भात चंद्रशेखर केकान जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत महिला बालकल्याण विभागाचे, यांच्याशी देखील आपण संवाद साधणार. पण एका ब्रेक नंतर ही नेमकी कुपोषणाची विळखाच जो बसत चाललाय, ही समस्या किती गंभीर आहे, त्याच्यासाठी नेमकं काय केलं जात आहे, त्याच्यातून प्रकृती सुधारण्यासाठी बालकांची, या सगळ्या विषयी आपण बोलणार आहोत. पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण बीडच्या महत्त्वाच्या बातमीकडे लक्ष वेधणार आहोत, कारण कुपोषणाची समस्या तिथे मोठ्या प्रमाणावर जाणवतीये आणि याची नेमकी अधिक माहिती काय आहे ती जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा जातोय. सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुरेश, जसं तुम्ही मगाशी सांगत होतात की हा कालावधी किती होता आणि त्याच्यानंतर हा सगळा गंभीर आकडा समोर आला, पण त्याच्यानंतर आरोग्य यंत्रणेनं त्वरेने काही कशा पद्धतीनं हालचाली सुरू केल्या आणि त्यांचा नेमका आता पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे? ज्यावेळेस 17 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्या दरम्यान या सगळ्या मुलांची तपासणी केली गेली, वजन आणि उंची मापल्यानंतर त्यांची वाढ त्या पद्धतीनं होत नाही, हे लक्षात आल्यानंतर आता जे तीव्र कुपोषित 511 मुलं आहेत यांच्यासाठी स्वतंत्रता कक्ष उभारला जाणार आहे आणि त्यांच्यावरती त्या ठिकाणी उपचार केले जाणार आहेत. की जसं की मगाशी तत्वशील कांबळे यांनी सांगितलं की जिल्हा रुग्णालयामध्ये आल्यानंतर त्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला आहे की कुपोषणाचे जी बालकं आहेत त्या बालकांवरती उपचार करण्यासाठी त्यांना वेळच्या वेळेवरती सगळं पोषण आहार मिळाला पाहिजे. महत्वाचं म्हणजे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मार्च महिन्यापासून जो गरम ताजा आहार मिळायचा, सकाळी सकाळी अंगणवाडीमध्ये मुलांना गरम ताजा आहार, त्याच्यामध्ये काही ठिकाणी अंडी मिळायची, त्याचबरोबर जे मोड आलेले कडधान्य वगैरे असतील तर हे अंगणवाडीमधून दिले जायचे. मात्र जेव्हापासून लॉकडाऊन झालं त्या लॉकडाऊन पासून हा गरम ताजा आहार बंद झाला आणि पॅकेजिंग मधले जे काही ICDC विभागाकडनं एकात्मिक बाल विभागाकडनंच्या पॅकेजिंगचं जे फूड दिलं जायचं मात्र ते त्या मुलांसाठी वापरलं जात होतं का, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न होता. आणि त्यामुळे या मुलांसाठी जे पोषक तत्व मिळायला पाहिजे होते, त्याचबरोबर पोषण आहार मिळाला पाहिजे होता, तो न मिळाल्यामुळे ही समस्या आलेली आहे. आणि या समस्येवरती आता जे महिला बालकल्याण विभाग आहे बीडचं, त्यामध्ये केकान सर म्हणून आहे, त्यांनी स्पेशल ही मोहीम राबवली आणि त्यांनी राबवल्यानंतर हा ज्यावेळेस आकडा समोर आला तर याच्यावरती उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील ज्या सगळ्या ICDC विभागाचे कार्यरत असलेले कर्मचारी, अंगणवाडी सेविका, सुपरवायझर, त्याचबरोबर प्रकल्पाचे 11 प्रकल्प बीड जिल्ह्यामध्ये आहेत तर त्या प्रकल्पाच्या सगळ्यांची बैठक घेतली आणि बैठक घेतल्यानंतर हा आकडा कमी करण्याच्या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तर ते कुठले कुठले प्रयत्न आहेत अशी पूर्णतः त्यांना मार्गदर्शन करून एक आता टीम तयार केलेली आहे आणि त्या टीम मधून हे कुपोषण आता कमी करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केला जाणार आहे. मला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची, लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जे बालविवाह झाले तर बीड जिल्ह्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बालविवाहाचं प्रमाण होतं आणि या बालविवाहामधून जी जन्माला आलेली मुलं आहेत तर ती जन्माला आलेली मुलं ही कमी वयाची, त्याचबरोबर त्यांच्याकडे जी इम्युनिटी पॉवर आणि ही जी कुपोषणाची समस्या आहे तर कुपोषणाच्या समस्येचं हे सुद्धा एक मूळ आहे जे डॉक्टरांकडून वैद्यकीय क्षेत्रामध्ये सांगितलं जातं की कमी वयाची जर माता असेल तर तिच्याकडून जन्माला येणारं मूल त्या साहजिकच त्याच्या पोषणाच्या संदर्भामध्ये विचार करणं गरजेची गोष्ट आहे. हे वैद्यकीय सर्वेक्षणातून सुद्धा समोर आलेलं होतं. त्यामुळे हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये छोट्या पद्धतीनं घरगुती पद्धतीने विवाह सोहळे केले गेले आणि ते विवाह सोहळे करताना त्यामधून आता जी जन्माला आलेली मुलं आहेत ती कुपोषित जन्माला येतात, हे सुद्धा एक समोर आलेलं धक्कादायक वास्तव आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता प्रशासन तर कामाला लागलेलं आहे, मात्र पालकांनी सुद्धा या बाबतीमध्ये आता मुलांच्या पोषणाकडे लक्ष देणं महत्वाची गोष्ट आहे. निश्चितच सुरेश, जसं तुम्ही म्हणताय की काही पॅकेट्स त्या लहान मुलांपर्यंत त्यांच्यासाठी ज्यांचं नियोजन करण्यात आलं होतं ती पॅकेट्स देखील पोहोचू शकली नाहीत. तत्वशील कांबळे, अशी संख्या किती असेल की ज्यांच्या म्हणजे जी खरं तर निर्धारित करण्यात आली होती त्या छोट्या मुलांसाठी पण त्यांच्याकडे ती पॅकेट्स पोहोचू शकली नाहीत या सगळ्या पोषण आहाराची, हे प्रमाण किती असेल आणि त्याच्यामुळे किती मुलांना त्रास झालाय याविषयी तुमच्याकडे काही आकडेवारी आहे का? जवळजवळ म्हणजे 50% मला वाटतं की मुलांपर्यंत हे पाकिट पोहोचलेलं नाही आणि ज्यांचे पोहोचले त्याच्यामध्ये त्यांच्या आई वडील ही म्हणजे कोरोनाच्या महामारीमध्ये खूप परेशान होते. याच्यामध्ये फक्त मुलंच नाही तर स्तनद माता, गर्भवती माता यांनाही पोषण वेळेवर आणि गरजेचं मिळणं खूप गरजेचं होतं, परंतु तोही त्यांना न मिळाल्यामुळं गर्भवती महिलेला जर चांगला आहार नाही मिळाला तर त्यातून जन्मणार बालक हे नक्कीच कुपोषितच होणार. आणि जे स्तनदा माता आहे, जे बाळाला दूध पाजायचं त्या महिलेलाही जर व्यवस्थित अन्न नाही मिळालं तर त्या महिलेला दूध नाही, त्या बाळाला पटभर दूध न मिळणं, ह्या शक्यतेमुळे पण हे जे 0 ते 5 वयोगटातील बालक आहे ते कुपोषित होत चालले हे प्रमाण वाढते. मला तर आता याच्या पुढची अशी भीती आहे की आता जवळजवळ बीड जिल्ह्यातून जे 6-7 लाख लोक बाहेर ऊस तोडणीसाठी जाणार त्यांच्यासोबत जाणाऱ्या बालकांची संख्या जवळजवळ 1 लाखाच्या आसपास असेल. एक तर ते कुपोषित आणि तिकडे गेल्यानंतर हे अन्नधान्य मिळत नाही जे अंगणवाडीचं आहे आणि ज्या फळामध्ये ते ऊस तोडतात त्या ठिकाणी ना राहण्याची व्यवस्था असते, ना स्वच्छतेची, ना खाण्यापिण्याची तर काहीच व्यवस्था नसते.
तर असं वाटतं की ही भयानक परिस्थिती बाहेर गेल्यानंतर उद्भवणार आहे त्या अगदी बालकांच्या खरं आहे. आणि या बाबतीत. विशेष जे रिपोर्टमधून बालकांचे मूळ निदान एवढा तरी आकडा समोर आला तत्वशील, हा आकडा आणखीन मोठा असू शकतो असंच तुमच्या दोघांशी बोलण्यातून आणि तुम्ही जी माहिती सांगताय त्याच्यातून जाणवत आहे की या कोवळ्या मुलांना किती मोठ्या त्रासाला हाल अपेष्टांना सहन करावं लागतंय. कारण त्यांची आत्ताची जर इम्युनिटी पॉवर, आत्ता जर त्यांची प्रतिकारशक्ती इतकी कमी असेल तर त्यांना किती मोठी आरोग्य यंत्रणा त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे हेच यावरून स्पष्ट होत आहे. एका ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बोलणार आहोत चंद्रशेखर केकान, जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत महिला बाल कल्याण विभागाचे, जिल्हा परिषद बीड, आणि तिथली समस्या ज्याच्यावर आपण गेल्या काही वेळापासून बोलतोय. आणि समस्या किती गंभीर आहे याविषयी आमच्या प्रतिनिधींनी आणि तत्वशील कांबळे देखील आता आपल्याला सांगत होते. त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात ही विशेष मोहीम नेमकी कशी राबवण्यात आली. आणि त्यानंतर चंद्रशेखरजी आम्हाला सांगाल की इतका मोठा आकडा आल्यानंतर ही समस्या आणखीन गंभीर होऊ नये किंवा आणखीन मुलांना त्रास होऊ नये, आणि आहे ज्या मुलांना त्रास झालाय ते त्यांची प्रकृती आणखीन सुधारण्यासाठी आता कशा रीतीनं विशेष कार्यक्रम आखला जातोय किंवा त्याची अंमलबजावणी केली जाते. चंद्रशेखरजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो हो, येतोय आवाज. आम्हाला सांगू शकाल की इतक्या मोठ्या प्रमाणात हे कुपोषित बालकांचं प्रमाण आढळल्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीसाठी कशा पद्धतीनं आरोग्य यंत्रणा आता काम करते की जे काही दिवसांपासून त्यांच्यापर्यंत पोषण पोचू शकलं नव्हतं आणि आणखीन अशी संख्या वाढू नये ती आटोक्यात आणण्यासाठी आता काय प्रयत्न केले जात आहेत? नमस्कार. आपण बघतोय पोषण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या आणि पुरेसा पोषण आहार या सगळ्या मुलांपर्यंत पोहोचू शकत नव्हता असं महिला बालकल्याण विभागानं असं म्हटलं होतं की पोषण आहार पोहोचू शकतोय. मग इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात हे नवं संकट का उद्भवलं? आणि ही तर फक्त बीड जिल्ह्याची स्थिती आहे. अशा रीतीनं इतर भागात जर अशाच पद्धतीनं मोहीम राबवली तर त्याच्यातून आणखी मोठा आकडा देखील समोर येऊ शकतो. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय बीड जिल्ह्याला बसलेला कुपोषणाचा विळखा. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, प्रमाण किती आहे ते देखील आपण बघूयात. हे सर्वेक्षण जे करण्यात आलं ज्याच्यात किती बालकं होती तर ज्याच्यामध्ये 1,76,174 बालकांचं सर्वेक्षण यामध्ये करण्यात आलं. वजन आणि उंची मापन केलेली बालकं यामध्ये होती 1,67,085. साधारण पोषण स्थिती असलेली लहान मुलं याच्यामध्ये होती 1,64,530. मध्यम कुपोषित बालकांचं प्रमाण यातलं होतं 2,044. तीव्र कुपोषित बालकांची संख्या 511, जी सगळ्यात महत्त्वाची बाब यात मानली जाते की त्यांना आता कशा प्रकारे पोषण आहार देणं गरजेचं आहे किंवा त्यांना कशा पद्धतीनं आता यंत्रणा राबवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तीव्र कुपोषित बालकांची यातली संख्या आहे 511. आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत. कुपोषणाची कारणं काय असू शकतात याविषयी देखील या मोहिमेत कशा पद्धतीनं अभ्यास करण्यात आला. तर 0 ते 5 वयोगटातल्या बालकांना कोरोना काळातल्या लॉकडाऊनमुळे पोषक आहार मिळू शकला नाही. यात प्रचंड अडथळे आले होते. लॉकडाऊनमुळे आर्थिक चणचण सर्व वर्गांना जाणवली आणि त्याच्यामुळे पालकांचं देखील मुलांच्या तब्येतीकडे, त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालं. अंगणवाड्या बंद होत्या, त्यामुळे आरोग्य तपासण्या ज्या रेग्युलरली केल्या जातात त्या त्यांच्या होऊ शकल्या नाहीत. आता जो मुद्दा आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याला सांगत होते की लॉकडाऊनच्या काळात बालविवाह मोठ्या प्रमाणात झाले आणि ज्यावेळेला मातेचंच वय जेव्हा कमी आहे तेव्हा तिच्याकडून जे न्यूट्रिशन, जे पोषण मिळायला पाहिजे तेच त्या लहान बाळापर्यंत पोहोचलं नाही आणि अशी देखील संख्या यामध्ये खूप आहे. त्यामुळे बालविवाहातून कमी वयाच्या मातेच्या पोटी जन्मलेली मुलं आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील यात गांभीर्यानं दिसतो आहे. चंद्रशेखर आता आपल्या सोबत आहेत केकान, ज्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. चंद्रशेखर केकान, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या 511 आहे. त्यांच्या तब्येतीसाठी, त्यांचं आरोग्य आता पुन्हा एकदा नीट करण्यासाठी, पूर्ववत करण्यासाठी, त्यांना सुदृढ करण्यासाठी कशा रीतीने आरोग्य यंत्रणा आता काम करते आहे?
बीड जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान आपण आरोग्य तपासणी अंगणवाडी वाईज केलेली आहे. यामध्ये आपल्याकडे तीव्र कुपोषित बालके हे 511 आढळून आलेले आहेत. गेल्या वर्षभरामध्ये अंगणवाडी आरोग्य तपासणीचे प्रमाण अत्यल्प होते, त्यामुळे आपल्याला हे बालक शोधण्यासाठी स्पेशल ड्राईव्ह महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे. त्या ड्राईव्ह मधून आपल्याला हे बालक सापडलेले आहेत. या बालकासाठी आपण ग्राम बाल विकास केंद्र अंगणवाडी स्तरावर सुरू करून हे बालक सर्वसाधारण मध्ये आणण्यासाठी आपण आपल्या यंत्रणेमार्फत यांच्यावर कारवाई करून हे बालक सर्वसाधारण मध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. नेमकी प्रयत्न काय केले जातील? कारण ते जर आधीच ही सगळी मुलं आधीच जर तीव्र कुपोषित असतील तर त्यांच्या तब्येतीसाठी आता आरोग्य यंत्रणा कशी काम करते? कशा रीतीने तज्ज्ञांची मदत घेतली जाते? किंवा आधी जे मॉडेल्स महाराष्ट्रात राबवले गेलेले आहेत, कोवळी पानगळच्या अंतर्गत आपण मेळघाट असेल किंवा इतर भागातली देखील मुलांच्या समस्या बघितल्या होत्या, या क्षेत्रामध्ये काम केलेल्या तज्ज्ञांची मदत घेतली जाते त्यांच्या कुपोषणासाठी, कुपोषणातल्या समस्येवरून त्यांना साधारण एक सर्वसाधारण बालकांचं त्यांच्या तब्येतीसाठी? ग्राम बाल विकास केंद्र सुरू करून त्यामध्ये आरोग्य यंत्रणेची मदत घेऊनच आपण हे बालक सर्वसाधारण मध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो. ग्राम बाल विकास केंद्र सुरू करत असताना जी काही आरोग्य संहिता व पोषण संहिता आहे, पोषण आहार देण्याची संहिता, ह्या संहिता दोन्ही संहिता यामध्ये वापरल्या जाऊन ते बालक सर्वसाधारण मध्ये आणण्यासाठी आपण आरोग्य विभाग व महिला बाल कल्याण विभाग यामध्ये प्रयत्न करून ही बालक सर्वसाधारण मध्ये आणण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्र सुरू करून ही बालक लवकरात लवकर आपण सर्वसाधारण मध्ये आणणार आहोत. साधारण हा कालावधी किती असतो? कारण त्यांची तब्येत, त्यांची आता जर आम्ही काही फोटो बघितले किंवा काही दृश्य बघितले तर त्यांची अवस्था समजू शकते की त्यांना किती त्रासाला सामोरं जावं लागतंय. अशा वेळेला हा कालावधी किती असतो आणि त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं त्यांच्या आहारामध्ये बदल केले जातात, तज्ज्ञांची मदत घेतली जाते? हा कालावधी हा 6 आठवड्याचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये आपण तज्ञाची मदत घेऊन किंवा आरोग्य संहिता किंवा तज्ज्ञांची मदत घेतली जाते असं आता चंद्रशेखर केकांत सांगतात. जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत ते महिला बालकल्याण विभागाचे, जिथे जिल्हा परिषद बीड अंतर्गत आता या सगळ्या आरोग्य यंत्रणेला एक मोठं आव्हान सध्या त्यांच्यासमोर आहे की या तीव्र कुपोषित बालकांचं प्रमाण जरी 511 असलं तरी त्यांना साधारण पोषण स्थिती असलेल्या बालकांच्या गटामध्ये आणण्यासाठी आता तज्ज्ञांची मदत घेतली जाते. आणि जसं आता चंद्रशेखर सांगत होते त्याप्रमाणे हा 6 आठवड्यांचा कालावधी असतो आणि त्याप्रमाणे त्यांना पोषण कसं दिलं गेलं पाहिजे याचा अभ्यासही केला जातो आणि त्याप्रमाणे त्यांच्यापर्यंत पोषण पोहोचवण्याची जबाबदारी आणि यंत्रणा राबवली जाते. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी. पुण्यातली बावधन बुद्रुक इथल्या एका गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती कळते आणि या आगीमध्ये धान्य, भाजीपाला त्याचबरोबर किराणा सामान जळून खाक झालंय. पुणे पालिका आणि पिंपरी चिंचवडच्या 12 अग्निशमन गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. सुदैवानं या आगीत कोणीही जखमी झालेलं नसलं तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान मात्र झालेलं आहे. आताच्या क्षणाची ही एक महत्त्वाची बातमी. पिंपरी चिंचवड, PMRDA आणि MIDC इथल्या एकूण 12 फायर गाड्या तिथे, अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचल्या आणि जवानांकडून ही आग नियंत्रणात आणण्यात आली. सुदैवानं इथे जखमी कोणी नसलं तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय अशी माहिती आता समोर येते. अधिक माहिती घेणार आहोत. वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. वैभव, आपण बघतोय बावधन बुद्रुक इथे या गोदामाला लागलेली भीषण आग आणि ज्यात धान्य, भाजीपाला आणि किराणा सामान जळून खाक झालाय. या दृश्यांमधून आपण समजू शकतो की मोठ्या प्रमाणात इथे नुकसान तर झालेलंच आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात ही आग तिथे होती. इथल्या गोदामामधलं सगळं साहित्य या आगीमध्ये भस्मसात झालंय आणि यासाठी पुणे पालिकेच्या त्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या अग्निशमन दलाच्या 12 गाड्या तिथे पोहोचल्या आणि त्यामुळे म्हणजे त्यांनी जेव्हा नियंत्रणात आणायला सुरुवात केली तेव्हा ही आग नियंत्रणात येऊ शकली अशी माहिती सध्या कळते. अधिक माहिती घेणार आहोत. वैभव सोनवणे आता आपल्या सोबत आहेत. वैभव, आग विझू शकली का पूर्णपणे आणि किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल असा अंदाज वर्तवला जातोय? रेणुका, अत्यंत मोठी आग होती. जवळपास 12 फायर टेंडर्स जे आहेत
पुणे महापालिका असेल, पिंपरी चिंचवड महापालिका, PMRDA आणि जिल्हा परिषद यांच्या आसपासच्या परिसरात असलेली 12 फायर टेंडर जी आहेत ती जवळपास 3 ते 3.5 तास आग विझवायचा प्रयत्न जो आहे तो करत होती. बिग बास्केटचं मोठं गोडाऊन जे आहे ते पूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय आणि लाखो रुपयांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. सुदैवाने जीवितहानी जी आहे ती यामध्ये अजून रिपोर्ट झालेली नाही. आगीवरती नियंत्रण जे आहे ते मिळवण्यात आलेलं आहे. मात्र अत्यंत भयंकर अशा स्वरूपाची ही आग होती. जवळपास अर्धा किलोमीटरवरून या आगीचे लोळ जे आहेत ते आकाशामध्ये दिसत होते आणि फायर ब्रिगेडच्या 12 गाड्या त्या ठिकाणी होत्या. त्यावरून आपण आगीची भीषणता जी आहे ती समजू शकतो. फायर ब्रिगेडने पूर्ण प्रयत्न जे आहेत ते केले. मात्र जे सामान होतं आतमधलं किंवा ज्याला किराणा माल किंवा इतर गोष्टी ज्या आहेत रोजच्या वापरातल्या त्यांचा मोठ्या प्रमाणावरती स्टॉक जो आहे तो या गोडाऊन मध्ये करण्यात आलेला होता आणि या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या ज्वलनशील असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हा सगळा किराणा माल, भाजीपाला जो आहे ताजा तो याच्यामध्ये जळून गेलेला आहे आणि लाखो रुपयांचं नुकसान झालंय. आगीवरती पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा आणि कुलिंगचे प्रयत्न जे आहेत ते अग्निशमन दलाकडनं सुरू आहेत. वैभव, म्हणजे आग पूर्णपणे विझली असं आता आपण म्हणू शकतो? इतक्या तातडीने ती पूर्ण विझली असं म्हणता येणार नाही रेणुका, कारण कुलिंगचं काम जे आहे ते साधारण 2 ते 3 तास सुरू होईल आणि या दरम्यान आग जी आहे ती वारंवार पुन्हा भडकत राहते. आपण जसं अनेकदा यापूर्वीच्याही आगींच्या घटनांमध्ये पाहिलं. त्यामुळे अग्निशमन दलानं आग नियंत्रणात आणलेली आहे. मात्र पूर्ण आग विझली असं म्हणता येणार नाही तुर्तास. कुलिंगचं काम जे आहे ते सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच अग्निशमन दलाकडून अधिकृतरित्या ऑपरेशन जे बरोबर, त्याविषयीची माहिती दिली असेल. वैभव, या सगळ्या परिसराविषयी जसं तू सांगतोस हा सगळा किती मोठा परिसर असेल? कारण म्हणजे मोठ्या जेव्हा डीमार्ट किंवा यासारख्या ज्या मोठ्या चेन असतात त्यांचं गोडाऊन देखील किती मोठं असू शकेल याचा आपण विचार करू शकतो. हा साधारण किती मोठा परिसर असेल म्हणजे त्याची भीषणता आपल्याला लक्षात येऊ शकेल? रेणुका, मोठं गोडाऊन आहे हे बिग बास्केटचं आणि या साधारण शहरभरामध्ये उपनगरांमध्ये ज्या बिग बास्केटच्या ऑर्डर्स डिलिव्हर केल्या जातात त्या सगळ्या इथूनच केल्या जात होत्या. साधारण 10 ते 15 गुंठ्यांचं हे मोठं गोडाऊन स्टोरेज होतं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती माल जो आहे तो इथे भरलेला होता. सणांचे दिवस आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टींचा स्टॉक जो आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेला होता आणि त्यामुळे या आगीमधलं नुकसान जे आहे मालाचं किंवा मालमत्तेचं ते किती मोठं आहे याचा अंदाज आपल्याला जसं वैभव सांगताय त्याप्रमाणे काही वेळानंतर आपल्याला येऊ शकेल. जेव्हा कुलिंग ऑपरेशन आणि आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यानंतर अग्निशमन दलाकडून याचं कारण नेमकं काय आहे, हानी नेमकी किती झाली, नुकसान किती झालंय, हे सगळ्याचा आढावा आपण आपल्या प्रतिनिधींकडून घेत राहणार आहोत. बावधन बुद्रुक इथल्या या गोदामाला भीषण आग लागलेली होती. ही आग नियंत्रणात पूर्णपणे आणण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत. धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि त्या एक बातमी, अंबरनाथमधली गणपतीचं विसर्जन करून परतणाऱ्या भक्तांवर अंबरनाथमध्ये काळानं घाला घातलेला आहे आणि यामध्ये कार आणि रिक्षाचा एक भीषण अपघात झालाय ज्यात 4 जणांचा मृत्यू झालाय. वर्षा वलेच्या, आरती वलेच्या, राज वलेच्या या एकाच कुटुंबातल्या 3घांचा तर किशन शिंदे या रिक्षा चालकाचा यात जागीच मृत्यू झालाय. वलेच्या कुटुंबीय 2.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करून घरी परतत होते आणि त्यावेळी हा भीषण अपघात झाला. कारमध्ये गणपती विसर्जन करून आलेले सगळं साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं होतं. हा अपघात अत्यंत भीषण होता. रिक्षा आणि कारचं मोठं नुकसान झालेलं आपण या दृश्यांमध्ये बघतोय. अधिक माहिती घेणार आहोत गणेश गायकवाड आता आपल्या सोबत आहेत. गणेश, खूपच वाईट बातमी आपल्यापर्यंत ही पोहोचतीये. या संदर्भात काही कारवाई किंवा अधिक माहिती काय कळू शकली? रेणुका, हा जो परिसर आहे पालेगाव परिसरामध्ये नवीन MIDC तयार होत आहे आणि या नवीन MIDC साठी नवीन रस्ता बांधण्याचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था नाही आणि त्याच्यामुळे पूर्णपणे काळोख पसरलेला आहे आणि या काळोखामुळे अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येते. मात्र त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकाच कुटुंबातील 3 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय तर एक रिक्षा चालक आहे. मात्र याच्यामध्ये अजून काही जण जखमी असल्याची माहिती कळतीये. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी ते शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवले आहेत. मात्र या प्रकरणी आता सध्या तरी अकस्मात अपघाती मृत्यूची नोंद या ठिकाणी शिवाजीनगर पोलिसांनी केलेली आहे आणि त्याच्यानंतर चौकशी दरम्यान नक्की अपघाताला कारण काय होतं, की रिक्षा चालकाचा ताबा सुटला की 4चाकी गाडीच्या चालकाचा ताबा सुटला, यावर चौकशी केली जाईल आणि चौकशी अंती अकस्मात मृत्यूची जी नोंद किंवा अपघाती मृत्यूची जो नोंद करण्यात आलेली आहे त्यानंतर FIR मध्ये ती दाखल होईल. मात्र अतिशय भीषण असा अपघात होता
आणि अंबरनाथकर या सगळ्या अपघातामुळं हळहळत आहेत. कारण गणपती विसर्जन करून आलेली ही लोक होती, कारण त्यांच्या कारमध्ये पूर्णपणे त्या गणपती विसर्जनाचे साहित्य होतं. यावरूनच कळतंय की गणपती विसर्जन करून आले होते आणि त्याच्यामध्ये हा भीषण अपघात झालाय. अपघात इतका भीषण होता की जी कार होती आणि रिक्षा होती ही याचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता आणि कारची जेव्हा रिक्षाला धडक मिळाली तेव्हा रिक्षा ही जवळजवळ 20 ते 25 फूट लांब उडाली होती. यावरूनच या अपघाताची भीषणता कळून येते. मात्र अतिशय दुःखद बातमी म्हणावी लागेल रेणुका. अगदी खरंय गणेश. अगदी एकच शेवटचा प्रश्न, अगदी थोडक्यात उत्तर, की या कारमध्ये आणखीन कोणी होतं, म्हणजे त्यांना ऍडमिट करण्यात आलंय किंवा अशी काही आणखीन माहिती मिळू शकते? प्राथमिक माहिती मिळते की रेणुका हे जे 4 जण होते त्यांचा तर मृत्यू जागीच झाला होता. मात्र काही जी जखमी लोक आहेत ती सध्या उपचार घेत आहेत अशी माहिती आपल्याला कळते रेणुका. निश्चितच. धन्यवाद गणेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अंबरनाथमधल्या भीषण अपघाताची बातमी. नवीन एमआयडीसी भागात हा भीषण अपघात झालाय. हा नेमका अपघात कशामुळे झाला या सगळ्याविषयीचा तपास आता केला जाईल, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 जणांचा यात मृत्यू झालाय. अत्यंत दुःखद बातमी म्हणावी लागेल. यानंतर या सगळ्या बातम्यांचा आढावा येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील घेत राहणार आहोत. आता इथेच थांबतोय. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. घरातून बाहेर निघताना मास्कचा वापर जरूर करा. सुरक्षित राहा. बातम्यांच्या अपडेटसाठी चॅनल व्यतिरिक्त आमच्या YouTube चॅनलला भेट द्यायला विसरू नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.